नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओप्रमाणे आपले तर म्हणजे प्रत्येक व्हिडिओ हे इम्पॉर्टंटच होतोय. तर मित्रांनो, तुम्हाला मी परत सांगतो, की शॉर्ट व्हिडिओचा एस-ई-ओ कसा करायचा? काही काही जण काही जे नवीन यूट्यूबर असतात, ते शॉर्ट व्हिडिओचा एस-ई-ओ करण्यासाठी खूप म्हणजे खूपच डिस्क्रिप्शन भरत असतात. तर मित्रांनो, एवढं डिस्क्रिप्शन काही भरण्याची एवढी काहीच गरज नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ बनवला, तुमचा शॉर्ट व्हिडिओ रेडी आहे आणि अपलोड करण्याच्या वेळेस तुम्ही टायटल भरून आणि डिस्क्रिप्शन जसं लाँग व्हिडिओचं आपण करतो, त्याचप्रमाणे तुम्ही भरपूर प्रमाणात हे करत म्हणजे डिस्क्रिप्शन भरण्यासाठी त्या शॉर्ट व्हिडिओच्या संबंधात खूप काही भरतात आणि त्याच्या नंतरही खूप लिंक टाकतात आणि त्याच्या मागे पण खूप काही ना काही तुमचं भरायचं हे खूपच असतं. तर मित्रांनो, एवढं भरायची काहीच गरज नसते. एवढं भरलं पाहिजे ते म्हणजे लाँग व्हिडिओसाठी भरायला पाहिजे. लाँग व्हिडिओ असतात, हे लाँग व्हिडिओचा एस-ई-ओ चांगल्या प्रमाणे केला पाहिजे, हे सर्वांना माहीत आहे. आणि तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओचा आपण एस-ई-ओ करण्यासाठी तुम्ही त्याचप्रमाणे भरपूर डिस्क्रिप्शन भरून आणि टॅग्स पण भरपूर प्रमाणात टाकून आणि तुम्हाला वाटत असेल, की माझा आता भरपूर चांगल्या प्रकारे डिस्क्रिप्शन भरलं, टॅग्स भरले, टायटल चांगल्या प्रमाणे टाकला म्हणजे आता माझा शॉर्ट व्हायरल होईल. पण मित्रांनो, एवढं भरण्याची काहीच आवश्यकता नसते. खरं सांगलं तर चांगल्या प्रकारे फक्त टायटल तुम्ही टाका. जसं तुमचं शॉर्ट व्हिडिओ असेल त्याप्रमाणे तुम्ही चांगलं टायटल टाका आणि तेच टायटल फक्त कॉपी करून तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये भरा. मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. जर तेच तुम्ही टायटल चांगल्या प्रकारे डिस्क्रिप्शनमध्ये भरलं आणि दुसरी तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुम्ही पब्लिक करू शकता आणि तुमचा शॉर्ट व्हिडिओ चांगल्या प्रमाणे व्हायरल होईल. आणि तुम्ही जर एखादा मुलगा जर प्रत्येक शॉर्ट व्हिडिओ हा त्याचा भरपूर प्रमाणात एस-ई-ओ चांगल्या प्रकारे म्हणजे भरपूर प्रमाणात डिस्क्रिप्शन भरतो आणि टॅग्स काही भरपूर प्रमाणात टाकतो आणि एखादा तो मुलगा झाला आणि दुसरा एखादा छोटा यूट्यूबर असो किंवा मोठा यूट्यूबर असो, तो फक्त टायटल चांगल्या प्रमाणे भरला आणि तेच कॉपी करून जर डिस्क्रिप्शनमध्ये भरलं तर आणि दुसरं काहीच केलं नाही. हो, अशा पद्धतीने फक्त अपलोड करतो आणि पब्लिक करतो आणि याची पद्धत अशी झाली आणि पहिल्याची पद्धत तशी झाली. तर मित्रांनो, तोच व्हायरल होईल असं नाही. एस-ई-ओ त्यांनी भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारे केला म्हणजे तोच व्हायरल होईल आणि त्याचंच शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होतील. तर असं काहीच नाही. इकडूनचा जो बंदा आहे म्हणजे तो फक्त टायटल चांगल्या प्रकारे टाकतो आणि तेच टायटल कॉपी करून फक्त डिस्क्रिप्शनमध्ये भरतो आणि दुसरं काहीच करायचं नाही. तर तो पण तो पण बंदा एकदम चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो आणि एवढं काही भरायची काहीच गरज नाही. ते शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढं मॅटर करत नाही आणि फक्त टायटल चांगल्या प्रकारे असायला पाहिजे, दुसरं काहीच करायचं नाही. आणि तुमचं शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होईल. तर मित्रांनो, काही यूट्यूबर्स पण असे म्हणतात, की शॉर्ट व्हिडिओचा एस-ई-ओ अशा प्रकारे करा, तशा प्रकारे करा, असं डिस्क्रिप्शन भरा, तसं टॅग लावा आणि मग तुमचे शॉर्ट व्हिडिओ जे असतील ते भरपूर प्रमाणात चांगल्या रॉकेटवाणी बूस्ट होईल. तर असं काही नसतं. त्याच्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम करा आणि तुमचा पण जो चॅनल आहे तो चांगल्या प्रकारे बूस्ट होईल. तर तुम्ही जर लाँग व्हिडिओ तुम्ही अपलोड करत आहात, तर त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन आणि टॅग्स हे भरावे लागतातच. पण जर जर शॉर्ट व्हिडिओ म्हणजे तुमचा फक्त शॉर्ट चॅनल आहे, तर तुम्हाला एस-ई-ओ करण्याची एवढी काहीच गरज नाही, म्हणजे काहीच गरज नाही. फक्त टायटल आणि तेच टायटल कॉपी करून डिस्क्रिप्शन भरा आणि सेव्ह करून पब्लिक करा. दुसरं काहीच करायची गरज नाही आणि तुमचा चॅनल एकदम बूस्ट होईल. माझा पण शॉर्ट व्हिडिओचा एक दुसरा चॅनल आहे. त्याच्यात मी काहीच करत नाही. फक्त टायटल जे आहे तेच कॉपी करून डिस्क्रिप्शनमध्ये भरतो आणि माझं पण त्याच्यावर पण चांगल्या प्रमाणे व्ह्यूज येतात. तर मित्रांनो,
SEO करण्यासाठी फक्त शॉर्ट व्हिडिओमध्ये भरपूर काही टॅग्स आणि डिस्क्रिप्शन भरायचे असते असं काहीच नाही. आणि फक्त थोडं एडिट करायला लागेल, हे एवढं तुम्हाला एक काम करावं लागेल. जर तुम्ही एडिटिंग चांगली केली आणि तुमचा शॉर्ट व्हिडिओ जो असतो तो चांगल्या प्रकारचा असेल तर तो पण चांगल्या प्रकारे बूस्ट होतो. तर सांगितल्याप्रमाणे मित्रांनो काम करा. तुमचा चॅनल लवकरात लवकर चांगला बूस्ट होईल आणि शॉर्ट चॅनल असेल तर एवढं तुम्हाला झंझटमारी करायची काहीच गरज नाही. तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही चांगल्या प्रकारे काम केलं तर तुमचा चॅनल चांगल्या प्रकारे बूस्ट होईल आणि लवकरात लवकर ग्रो होईल म्हणजे होईलच. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो आणि आता जो मी व्हिडिओ शूट केला आहे तो खूप मी काम करायला गेलो होतो आणि त्याच्यामुळे मला खूप टाईम झाला तरी मी डेली डेली व्हिडिओ टाकत असतो. त्याच्यामुळे मला काही अडचण येऊ दे पण मी डेली एक व्हिडिओ टाकीनच आणि माझं काम मी चांगल्याप्रमाणे चांगलं एकही दिवस खाडा न करता मी प्रत्येक व्हिडिओ डेली टाकतो. त्याच्यामुळे मी मोबाईलमधून व्हिडिओ शूट करतो. त्याच्यामुळे खूप आता बाहेर गर्दी असल्यामुळं मी झाडावर चढून चिंचेचं झाड आहे त्याच्या झाडावर चढून एवढं मोठं खूप उंच झाड आहे त्याच्यावर चढून मी व्हिडिओ शूट करतो आणि टाईम झाल्यामुळे खूप आता अंधार खूप पडला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पण तुम्हाला चांगला दिसणार नाही पण माहिती मात्र चांगल्या प्रकारे ऐकू येईल. तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की चांगल्या प्रकारे शॉर्ट चॅनलवाल्यांनी तुम्ही चांगल्या प्रकारे टायटल लिहून ते टायटल डिस्क्रिप्शनमध्ये भरून असंच काम करा आणि तुमचा चॅनल ग्रो होईल. आणि आता एवढंच सांगतो आता मी की चांगल्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही फक्त ऐकायला चांगल्या प्रकारे येईल. तर मित्रांनो अंधार असल्यामुळे खूप संध्याकाळ झाली आहे त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये चांगला तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही. तर मी चिंचेच्या झाडावर आहे त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ संपवतो. नाही तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ह्या बघा चिंचा लागलेल्या आहेत आणि खूप वरती खूप उंच आहे झाड. त्याच्यावर मी येऊन व्हिडिओ बनवतो. खाली थोडी गर्दी असल्यामुळं ट्रॅक्टर वगैरे चालू असतात त्याच्यामुळं गर्दी असते. त्याच्यामुळं मी झाडावरती येऊन व्हिडिओ बनवला आणि आज खूप लेट झाल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पण चांगल्या प्रकारे त्याच्यात दिसणार नाही. पण मी कंटिन्यू काम करत असल्यामुळे मला कसाही पण व्हिडिओ कसा आहे व्हिडिओ आणि असा नाही तर चांगलाच व्हिडिओ मी अपलोड करतो. तुम्हाला माहिती चांगल्या प्रकारे देतो आहे. त्याच्यामुळं मी आता एवढं सांगतो आणि टाईम झाल्यामुळं तुम्हाला व्हिडिओ चांगल्या प्रकारे HD क्वालिटीमध्ये एकदम दिसणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला थोडी माहिती जरी चांगली आहे पण तुम्हाला क्वालिटी व्हिडिओची थोडी बेकार दिसेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.